वात निशिदिनीमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निशिदिनीमधील निरूपणाचं शीर्षक आहे व निरूपणाचा विषय आहे स्वामी संत ब्रह्ममूर्तिमंत. स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत. संस्कृत सुभाषित आहे परमपद प्रतिमोही साधू संघ. साधूची संगत ही परमपदाच्या म्हणजे आत्मप्राप्तीच्या इतकीच श्रेष्ठ असते. परमपद प्रतिमोही साधू संघ. मराठी रूपांतर सत्पुरुष संग प्राप्त सुख प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ती सुख समश्रेष्ठ ते राही. सत्पुरुषांच्या संगतीत प्राप्त झालेले सुख हे प्रत्यक्ष मोक्ष प्राप्तीच्या सुखा इतकंच श्रेष्ठ असतं. परमपद प्रतिमोही साधू संघ अर्थात सत्पुरुष संघ प्राप्त सुख प्रत्यक्ष मोक्ष प्राप्ती सुख सम श्रेष्ठते राही. मोक्ष म्हणजे काय तर मन सर्व विषय सुखचिंतन विरहित होऊन. मोक्ष म्हणजे काय तर मन सर्व विषय सुखचिंतन विरहित होऊन केवळ आणि केवळ त्याच्या मूळ आत्मतेजाने त्याच्या रिक्त निवांत मी रहित केवळ असण्याच्या कैवल्य स्थितीत राहणे. असे केवळ असण्याच्या स्थितीत जे काही विशुद्ध असणेपणी ॲज ए प्युअर एक्झिस्टन्स जाणवते त्यालाच द दॅट किंवा आत्मा असे म्हणतात. शुद्ध असणेपणाची असीम आत्मजाणीव जी सर्वत्र सत म्हणजे सत्य रूपाने, चित म्हणजे चिन्मय रूपाने किंवा चैतन्यपूर्ण आणि आनंद म्हणजे परमानंद किंवा ब्लिस म्हणून सच्चिदानंद घनतेने अंतर्बाह्य व सर्वत्र ओतप्रोत भरून ओसंडून वाहताना जाणवते. या जाणीवेलाच तर आत्मरूप मोक्ष जाणीव म्हणतात. परमघन असते की या परमघन आत्मजाणीवेलाच परमेश किंवा परमात्म तत्व असेही म्हणतात. येथे खरे तर जाणवणाराही लोप पाहून केवळ कर्ता रहित जाणीवच असते. यालाच कर्ता कर्म विरहित क्रिया ओळख समजा ब्रह्माची. या ब्रह्मामध्ये ब्रह्म सोडून काहीच नाही. त्यामुळे ब्रह्म जाणीव जिथे असते तिथे केवळ ब्रह्मच असते. तिथे ब्रह्माखेरीज कोणतीही व्यक्ती किंवा व्यक्तित्व नसतं. म्हणून कर्ता कर्म विरहित क्रिया ओळख समजा ब्रह्माची. साधू संत सत्यत्वाने या ब्रह्म जाणीवेतच असतात. त्यांचे साधुत्व चांगुलपण सर्व व्यापक सर्व शक्तिमान व सर्वज्ञ म्हणजे सर्व ज्याने जाणले जाते त्या किंवा तशा प्रतीचे दिव्य दैवी असते. साधू सुद्धा स्वतः व्यक्तित्वाविण व्यक्त असावे ब्रह्मगुळ चाखुनी मुखे उरावे. साधू सुद्धा जेव्हा ब्रह्मानंदी मग्न असतात तेव्हा ते व्यक्ती म्हणून आणि त्यांचं व्यक्तित्व म्हणून काहीच उरत नाही. व्यक्तित्वाविण व्यक्त असावे ब्रह्मगुळ चाखुनी मुखे उरावे. हे सर्वत्र पसरलेलं ब्रह्मतेज आत्मतेज ते चाकता चाकता जसं गुळ खाऊन गोड व्हावं तसं ब्रह्मगुळ खाऊन ब्रह्माची गोडी यावी. परंतु ब्रह्माची गोडी आलेला असा इथे कोणी विशिष्ट व्यक्त पुरुष नसावा किंवा त्याला व्यक्तिमत्व नसावं. म्हणून व्यक्तित्वाविण व्यक्त असावे ब्रह्मगुळ चाखुनी मुखे उरावे. हे साधू सुद्धा ब्रह्मगुळ चाकता 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 त्या ब्रह्मानंदाच्या गोडीत इतका त्याचा लय होतो की साधू व्यक्त रूपाने आणि व्यक्तित्व होऊन उरतच नाही. तो स्वतःच ब्रह्म होऊन ब्रह्मरूपी गुळ चाकणारा विराट अनंत परमतत्व बनतो. इतक्या पराकोटीचा केंद्ररहित वर्तुळासारखा किंवा मी रहित पूर्ण ब्रह्ममंडल वर्तुळ असतो. तर साधू ब्रह्माचा आनंद चाकता चाकता इतक्या पराकोटीचा केंद्ररहित वर्तुळासारखा म्हणजे मध्यबिंदू नसलेल्या वर्तुळासारखा साधू पूर्ण मंडल असतो. म्हणजे ज्या वर्तुळाला मध्यबिंदू आहे तो मध्यबिंदू आहे म्हणजे मी माझे असा सतत अहंकाराने ग्रस्त असतो. या ब्रह्माला मध्य नाही. हे ब्रह्म सर्वत्र घनदाट भरलेले आहे. ते व्यापून सर्वत्र ओसंडून वाहत आहे. तर असं हे घनदाट ब्रह्म आणि त्याचं ब्रह्मतेज
हे वर्तुळाकृती असून त्याला मध्य नाही. तसाच ब्रह्मानंदामध्ये मग्न झालेला साधू केंद्ररहित वर्तुळासारखा म्हणजे मी रहित शुद्ध असणेपणी पूर्ण ब्रह्ममंडल असतो, म्हणजे संपूर्ण ब्रह्मस्तो असतो. तर अशा साधू संगतीत किंवा सज्जन सहवासात जो जो येतो किंवा राहतो त्यालाही विना इच्छा अशा साधूचे साधुत्व किंवा पूर्ण मंडल व्याप्ततेने निष्कलंक कोरे मनाचे किंवा अमन असणे विना आयास प्राप्त होते. तर हे वाक्य बरोबर आहे का? तर अशा साधू संगतीत किंवा सज्जन सहवासात जो जो येतो किंवा राहतो त्यालाही विना इच्छा अशा साधूचे साधुत्व किंवा पूर्ण ब्रह्ममंडल व्यापकतेने निष्कलंक कोरे मनाचे अमन असणे विना आयास प्राप्त होते. तो परमशांतपदी आरूढ होतो किंवा ब्रह्मपदी साधुत्वाने नांदू लागतो. गोड जो जो खाई तो सोये गोड होई, साधू भेटी ज्या होई तो सोये साधुत्वे राही. म्हणून जो जो गोड खातो तो तो स्वतः गोड होतो आणि ज्याला ज्याला साधू भेटी होते तो तो स्वतः साधुत्वाने उरतो. असा हा सारा अद्भुत चमत्कार असतो. परिसस्पर्शे लोह सुवर्ण तैसा साधू संगती लाभे अनमोल हिरण्यगर्भ. परिसस्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तैसा साधू संगती लाभे अनमोल हिरण्यगर्भ. तसा साधूच्या संगतीत अनमोल हिरण्यगर्भ म्हणजे ते आत्मतत्व आपणाला सहजासहजी प्राप्त होते. असा हा सारा सत्संगाचा महिमा आहे. संजीवनी गाथेत परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद 174 क्रमांकाच्या अभंगात काय म्हणतात पहा, ते लक्षपूर्वक ऐका, श्रवण करा. संजीवनी गाथेत परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद 174 क्रमांकाच्या अभंगात काय म्हणतात ते लक्षपूर्वक ऐका, श्रवण करा. तर आता ऐका. सांगा का जावे संतासी शरण, काय संताविण ज्ञान नाही, कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्राह्मी स्थिती सोये गाठू, नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागवेल, स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्तिमंत, विश्व कल्याणार्थ वावरती. कुणी म्हणेल सांगा का जावे संतासी शरण, संतांना शरण का आम्ही जावं, संतांशी शरण न जाता किंवा संताविण ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही का, कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, ते ब्रह्म आणि ब्रह्मज्ञान याच्यामध्ये ब्रह्म आणि आमच्यामध्ये संतांची मध्यस्थी काय गरजेची आहे. आम्ही ब्राह्मी स्थिती सोये गाठू, आम्हीच ब्राह्मी स्थिती गाठू, संतांच्या मध्यस्थीची गरजच काय. नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागवेल. कृपा करून सज्जन श्रोते हो, असं बोलू नका. जेव्हा आपण म्हणतो सांगा का जावे संतासी शरण, काय संताविण ज्ञान नाही, कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्राह्मी स्थिती सोये गाठू. जेव्हा आपण असे म्हणतो की संतांना शरण का जावे, संताविण ज्ञान प्राप्ती होणार नाही का, ब्रह्म आणि आमच्यामध्ये आत्मा आणि आमच्यामध्ये संतांची मध्यस्थी कशाला व्हावी, आम्ही स्वतः आत्मस्थिती किंवा ब्राह्मी स्थिती स्वप्रयत्नाने गाठू शकणार नाही का. असं म्हणता म्हणता आपल्या आतून हळूहळू अहंकाराचं मीपणाचं स्फुरण होत असतं आणि हे अहंकाराचं मीपणाचं स्फुरणच इतकं व्यापक होतं की ब्रह्मस्थिती दूरच राहिली. एक साधा माणूस म्हणून सुद्धा आपलं अस्तित्व आता लयास जातं. आपलं असणं हे खऱ्या अर्थाने निरर्थक ठरतं. कारण असं बोलता बोलता नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागवेल. ज्ञानासाठी संतांना शरण जाण्याची गरज काय, ब्रह्म आणि आमच्यामध्ये संतांच्या मध्यस्थीची गरज काय, आम्ही ब्राह्मी स्थिती गाठू शकत नाही का, असं म्हणता म्हणता आतून आपला जो मीचा हे असतो, अंकुर असतो, तो इतका फोपावतो की हा मीचा अंकुर आता अभिमानामध्ये अहंकारामध्ये वृक्षासारखा घनदाट होतो आणि ज्याचा अहंकार वृक्ष सघन झाला त्याचं निर्मलत्व, त्याचं शुचित्व, त्याचं पावित्र्य, त्याचं साधुत्व कधीच त्याला दूर सोडून जाणार
म्हणून संतांना शरण का यावे? संतांशिवाय ज्ञान मिळत नाही का? संतांची मध्यस्थी कशासाठी? आम्ही ब्रह्मस्थिती गाठू शकत नाही का? तर कृपा करून नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागवेल. कृपा करून असं बोलू नका, त्या कारणाने तुमचा अभिमान तुम्हाला नागवेल. म्हणजे तुमचा अभिमान तुमचा सर्वनाश केल्याखेरीज राहणार नाही. स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो विश्व कल्याणार्थ वावरती. स्वामी स्वरूपानंद म्हणतात संत हे मूर्तिमंत ब्रह्म आहे आणि विश्व कल्याणासाठी लोकांना ब्रह्मज्ञान देण्यासाठीच त्यांची योजना या ब्रह्मामध्ये झालेली आहे. म्हणून सांगा का जावे संतासी शरण, काय संताविण ज्ञान नाही. कशासाठी व्हावी संतांची मध्यस्थी, आम्ही ब्राह्मी स्थिती सोये गाठू. नका बोलू ऐसे पावाल पतन, तुम्हा अभिमान नागवेल. स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो विश्व कल्याणार्थ वावरती. तर स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणते ध्यानात ठेवा. आणि संतांचा सहवास जर तुम्हाला लाभेल तर खऱ्या खुऱ्या अर्थाने संतांचा सहवासच तुम्हाला तुमच्या आत जो आत्मनिवास आहे, आत्म्याची वस्ती आहे, तिथपर्यंत नेऊ शकेल. म्हणून संत सहवास दावी तुम्हा अंतरीचा आत्मनिवास. संत सहवासातच तुमच्या अंतरातील आत्म्याचा निवास तुम्हाला प्राप्त होईल, दाखवला जाईल. म्हणून संत हे सर्वार्थाने मार्गदर्शक आहेत आणि संतांच्या सहवासात गेल्याने जे अनायसे प्राप्त होतं ते अनायसे प्राप्त होणारं जे सुख असतं तेच आत्मसुख असतं, तेच मोक्ष सुख असतं. मोक्षासाठी आत्मसुखाची खटपट करायची गरजच नाही. केवळ संतांची शरण जा आणि संत तुम्हाला तुमच्यातील आत्म्याची खुण, तुमच्यातील आत्म्याची स्थिती निर्देश करतील. त्या निर्देशाबरोबर तुम्ही वागाल तर निश्चितच तुम्हाला संत सहवासाचा जो प्रत्यक्ष मोक्ष प्राप्तिकारक लाभ असतो तो झाल्याखेरीज राहणार नाही. मात्र कृपा करून संतांबद्दल असं काहीतरी वेडवाकडं बोलू नका की संतांशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही का, संतांच्या मध्यस्थीशिवाय आम्ही ब्राह्मी स्थिती गाठू शकणार नाही का. तसं झालं तर तुमच्यातील अभिमानाचा जो अंकुर आहे त्याचा प्रचंड महावृक्ष होईल आणि हा प्रचंड महावृक्ष अभिमानाचा अहंकाराचा वृक्ष जो आहे तो तुमचा सर्वार्थाने नाश करील. म्हणून संतांशी प्रेम व्हावे, शरण जावे आणि संत संगतीत राहून सहजासहजी मोक्ष प्राप्ती करून घ्यावी, आत्मज्ञान प्राप्ती करून घ्यावी. अशा अर्थाने स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो. अशा अर्थाने स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो. हे आजचं निरूपण आपण ध्यानपूर्वक लक्षपूर्वक ऐका. त्याच्या श्रवण चिंतन मनन आणि निधिध्यासनामध्ये आपण मग्न राहा आणि या आपल्या निधिध्यास या नित्य नियमाने चालणाऱ्या शृंखलेमध्ये आपणही आपल्या निधिध्यासाची एखादी ओवी, निधिध्यासाचं एखादं सूत्र गुंफावं आणि शक्य झालं तर आपल्याला आपल्या निधिध्यासातून जे जाणवलं ते तुम्ही जरूर आपल्या अध्यात्म ग्रुपवर टाका आणि साध प्रतिसाद याने निधिध्यास करणारा सांगणारा जो आहे त्यालाही तुमच्याकडून तुमच्या निधिध्यासातून कोणते पुष्प निर्माण होते, कोणते दिव्य सूत्र निर्माण होते हे ऐकायची जरूर उत्सुकता आहे. तेव्हा श्रोते हो, जागे व्हा आणि जागेपणे निशिदिनी ऐका आणि जागेपणी तुम्ही सुद्धा निशिदिनी एखाद दुसरं चिंतन पुष्प किंवा चिंतन सूत्र तुम्हाला सुद्धा जे स्फुरेल ते जरूर तुम्ही या ग्रुपवर टाका आणि खऱ्या अर्थाने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे अशी ही ब्राह्मी स्थिती निशिदिनी मध्ये जी आपण नित्यनेमाने पाहतो त्याला तुम्ही सुद्धा तुमचा थोडाफार मदतीचा हात लावावा की ज्या योगे इथे आणि तिथे सगळीकडेच ती आत्मजागृती सघनतेने भरलेली आहे याचं प्रत्यंतर आल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो हे निरूपण आपण ध्यान चिंतनात ठेवा आणि तुमच्याही ध्यान चिंतनातून असं काही स्फुरण झालं तर जरूर प्रतिसाद रूपे त्याचा समावेश
लिखित स्वरूपात किंवा ज्याला आपण लिखित स्वरूपात नाही तर कमीत कमी ऑडिओच्या माध्यमाने तुम्ही त्याला प्रतिसाद द्यावा, लिखित द्यावा, ऑडिओ माध्यमाने द्यावा, दृकश्राव्य द्यावा किंवा श्राव्य पद्धतीने द्यावा. परंतु निशिदिनीमध्ये वरचेवर येणारी ही जी ज्ञानसूत्र आहेत, आध्यात्मिक सूत्र आहेत, जसं आज स्वामी म्हणे संत ब्रह्ममूर्ती म्हणतो, अशा तऱ्हेची ही जी आपली निरूपणाची सूत्र आहेत निशिदिनी बाहेर पडणारी, त्या सूत्राला अनुसरून आपणही निशिदिनी चिंतनात राहा आणि आपल्या चिंतनाचाही काही हविर्भाग या अध्यात्म यज्ञामध्ये आपण अर्पण करा अशी विनंती करतो. सर्वांना शुभ दिन आणि अर्थातच ज्याला आपण म्हणतो शुभकामना व्यक्त करून हे चिंतन, हे निरूपण प्रस्तुत जागी येथेच थांबवतो. अस्तु, धन्यवाद. सुदिन, सुप्रभात.